हॅलो फ्रेंड्स, रोहीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज परत एक सुंदर छान टेस्टी अशी एक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। गार्लिक राईस खूप सुंदर टेस्टी आणि नेहमीप्रमाणे कमी साहित्यातली आपली रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि अजून चॅनलवर नवीन आहात, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नाही तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण का सुंदर टेस्टी रेसिपी तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी बेल आयकॉन दाबा। करूया आपल्या गार्लिक राईसला सुरुवात। इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे अर्धा कप, आणि तो मी अर्ध्या तासासाठी असा पाण्यामध्ये भिजत घातला होता। इथे तांदूळ छानपैकी स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घातला की भात शिजायला सुद्धा लवकर मदत होते। इथे एका भांड्यामध्ये मी 2 कप पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी साधारण 1 टीस्पून तेल टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पाणी छानपैकी उकळवून घ्यायचं आहे। पाणी ते व्यवस्थित उकळलं की मग त्याच्यामध्ये आपण जो भिजत घातलेला बासमती तांदूळ होता तो आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि झाकण न ठेवता असाच आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे। पाणी थोडं जास्त असल्यामुळे तांदूळ हा असाच व्यवस्थित त्याच्यामध्ये शिजेल आणि आपल्याला एकदम फळफळीत असा भात घ्यायचा आहे। तर इथे चेक करून घ्यायचं की आपला भात हा शिजलेला आहे की नाही ते। आणि आता व्यवस्थित आपला भात शिजलेला आहे। आता आपल्याला जे एक्स्ट्रा पाणी आहे ते इथे काढून घ्यायचं आहे। तर इथे मी अशी थोडी जाळी घेतलेली आहे आणि त्याच्यावरती सगळं पाणी एक्स्ट्रा काढून आपला हा भांड्यातला जो शिजलेला भात आहे तो सुद्धा आपला सगळा व्यवस्थित त्याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे। त्याच्यामुळे कसं भात असाच थंड होईल आणि त्याच्यानंतर तो असाच ठेवल्यानंतर सगळा फळफळीत सुद्धा होईल। प्रत्येक आपला दाणा हा भाताचा वेगवेगळा होईल। आता दुसऱ्या भांड्यामध्ये इथे मी 3 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे। तूप छानपैकी गरम झालं की आपण 1/4 टीस्पून त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे आणि मेजरिंग कपचा 1 कप मी इथे लसूण घेतली होती सोललेली आणि त्याची एकदम बारीक अशी एकदम किसून घेतली आहे, ती चिरून घेतलेली आहे आणि ती आपण त्या तुपावरती छानपैकी परतवून घ्यायची आहे। आता इथे लसणीचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला सगळ्या ह्या गोष्टी करायच्या आहेत, इथपर्यंत मध्ये ती परतवत राहायची आहे। आता इथे मी थोडी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून, त्या टाकून घ्यायच्या, परत थोडंसं परतवून घ्यायचं जेणेकरून आपली लसूण ही करपली नाही पाहिजे, फक्त थोडासा त्याचा कलर चेंज झाला पाहिजे। इथे 1/4 टीस्पून मी काळी मिरीची पावडर घेतलेली आहे, ती टाकून सुद्धा आपण परतवून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं। भातामध्ये मीठ असल्यामुळे इथे मीठ थोडंसंच टाकायचं आहे। आता हे सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। हे सगळं करताना तुम्ही बघू शकता आपली लसूण थोडीशी ब्राऊन झालेली आहे, एकदम करपवायची नाही की त्याचा टेस्ट चेंज होईल। ब्राऊन झाल्यानंतर आपला जो काही भात होता तो आपण सगळा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, व्यवस्थित हलक्या हाताने टाकून घ्यायचा आहे। आपला भात असाच थंड झाल्यामुळे आपण जाळीवर ठेवल्यामुळे तो त्याचे प्रत्येक दाणा हा असा मोकळा झाला आहे आणि अलगद एकदम छानपैकी आपल्याला हे सगळं काही परतवून घ्यायचं आहे। आता इथे मी थोडीशी माझ्याकडे कांद्याची पात होती ती मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। कांद्याची पात ही ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे नसेल तुम्ही नाही टाकली तरीसुद्धा चालू शकते, पण टाकल्यानंतर त्याच्या चवीमध्ये काही फरक होत नाही। थोडंसं गार्निशिंगसाठी म्हणून मी इथे थोडीशी कांद्याची पात ही टाकून घेते, एकदम बारीक चिरून घ्यायची आहे कांद्याची पात आणि ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि परत एकदा छानपैकी आपल्याला हा आपला गार्लिक राईस आहे तो परतवून घ्यायचा आहे। आपला आता भात व्यवस्थित शिजलेला होता, लसूण व्यवस्थित शिजलेली होती, त्याच्यामुळे आपल्याला परत त्याच्यावरती काही वाफ वगैरे काढायची नाही आहे, फक्त हलक्या हाताने एकदम छानपैकी सगळं काही व्यवस्थित सगळीकडे मिक्स झालं पाहिजे, एवढंच फक्त ते बघायचं की व्यवस्थित सगळी लसूण आपल्या पूर्ण भाताला लागली आहे की नाही ती। आणि अशा पद्धतीने छान खूप टेस्टी असा आपला सुंदर गार्लिक राईस हा तयार झालेला आहे। कमी साहित्यातली सुंदर रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही गार्लिक राईसची मला कमेंट्स करून नक्की सांगा। तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा। चला तर भेटूया आणखीन एका सुंदर अशा नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत आपला हा गार्लिक राईस एन्जॉय करा।